आज मी तुम्हाला शिमला मिरची आणि बटाट्याची इतकी छान चवदार आणि टेस्टी भाजी बनवून दाखवणार आहे। म्हणजे आपण नेहमीच भरलेली शिमला मिरची किंवा शिमला मिरचीचे प्रत्येक असे प्रकार आपण नेहमी करून खातो, पण आज मी तुम्हाला इतकी छान सिंपल प्रोसेसने ही शिमला मिरची बटाट्याची भाजी दाखवणार आहे। चटपटीत आणि तिखट झणझणीत अशी, खाता क्षणी भूक वाढणारी आणि तोंडाची चव वाढणारी अशी ही छान अशी भाजी तयार करायची आहे। तर चला बघूया याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती। तिकडे पॅनमध्ये आपण थोडंसं तेल तापत ठेवायचं। ही शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी ना तुम्ही सकाळच्या टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता। खूप छान असा हा टिफिन होईल तुमचा आणि पोट भरून खाताना इतका भारी भाजी लागते ही। याच्यामध्ये मी अर्धा चमच्याच्या अंदाजाने जिरे टाकलेत। त्यानंतर आपण काय करायचं, 2-3 चमचे बारीक कट केलेला अंदाजे एक बारीक चिरून कांदा घ्यायचा आणि तो टाकायचा। हे बघू शकता थोडंसं तेल तापून देते, अजून काही तेल तापलं नाही आहे। हे बघा मस्त असं बारीक चिरून घेतलेला आहे कांदा, कारण ही भाजी आपल्याला छान अशी बनवायची आहे। तर 3 चमच्याच्या अंदाजाने मी इथे म्हणजे एक मीडियम आकाराचा आपला कांदा जो असतो ना तो बारीक चिरून असा टाकून घ्यायचा सुरुवातीला जिऱ्यासोबत आणि याला चांगलं परतून घ्यायचं जिऱ्यासोबत। इथे अद्रक लसूण वगैरे काहीच वापरायची गरज नाही। झटकेपट अशी ही चटपटीत झणझणीत अशी ही चवदार भाजी तयार होते। म्हणजे शिमला मिरचीची भाजी जसं आपण शेंगदाण्याची स्टफिंग वगैरे करून भरायचा सुद्धा कंटाळा येतो, त्यापेक्षा अशी सिंपल भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा। ह्याच्यामध्ये मी एक मोठा बटाट्याचे पत्तळ स्लाइस असे कट करून घेतले, ते आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करूया कांद्यासोबत जिऱ्यासोबत। आता हे बटाटे आपण सुरुवातीला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, कारण बटाटा जो असतो ना तो शिमला मिरचीच्या अंदाजे किंवा कुठल्याही भाजीच्या अंदाजाने कच्चा असतो, म्हणजे त्याला वेळ लागतो शिजायला। त्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये याला, कारण की काय होतं असं तेलामध्ये परतून घेतलं की बटाटे आपले थोडेसे नरम सॉफ्ट होऊन जातात, म्हणजे अर्धा टक्का हे आपले बटाटे जे आहेत ना ते फ्राय होऊन जातात, शिजले जातात। तर याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि मग भाजी आपली झटकीपट होऊन जाते। नाही तर काय होतं असं डायरेक्ट भाजीसोबत टाकले ना बटाटे, मग बटाटे कच्चे राहून जातात आणि भाजी मात्र गाळ होऊन जाते। त्यामुळं अगोदरच बटाटे थोडेसे तेलामध्ये फ्राय करायचं मंद आचेवर। आता याच्यामध्ये मी एक छान असं लाल भडक मस्तपैकी टमाटर टाकलेला आहे बारीक चिरून। तर सुंदर असं हे कांदा टमाटेसोबत आपण हे बटाटे थोडेसे फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून याचा तर थोडासा कच्चापणा नाहीसा होईल आणि भाजी व्हायला आपली झटकीपट तयार होईल, म्हणजे बटाट्यामुळं उशीर लागला नाही। मग आता आपण इथे गॅस थोडासा हाय फ्लेम करायचा आणि झाकण ठेवून याला थोडीशी वाफेवर तेलावर जरासं फ्राय होऊन द्यायचं। बघू शकता आता टमाटेसुद्धा छान असे मेल्ट झालेले आहेत, नरम सॉफ्ट पडले आहेत आणि बटाटेसुद्धा अर्धे % तरी नरम झालेले आहेत, म्हणजे तेलामध्ये छानपैकी असे नरम झालेले आहेत। आता हे असं चांगलं सेट करून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं आणि स्लो गॅस ठेवायचा आणि स्लो गॅसवरच आपण इथं ह्या स्टेजवर आपण आपले रोजचे डेली रुटीनचे मसाले टाकायचे। इकडे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, चवीनुसार। इथे मी 1.5 चमचा स्पायसी मसाला टाकला आहे, जास्त पण तिखट नाही बनवायचं, नाही तर माझे डेलीचे चमच्याचा अंदाज 2 असतो। आणि इकडे बघा अर्धा 1 चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर आपण इथे धना पावडर टाकणार आहोत 1 चमच्याच्या अंदाजाने आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत स्पायसी असं छान गरम मसाला, खूप भारी टेस्ट येते आणि बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही। आता हे सर्व मसाले बटाट्यासोबत पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं मंद आचेवर। आता बटाट्याला छान अशी कांद्या टमाट्याचा छान फ्लेवर लागला आहे, जिऱ्याचा फ्लेवर लागला आहे आणि आता हा मसाल्याची कोटिंग होती आहे बटाट्याला, म्हणजे चवदार असे हे बटाट्याचा स्वाद लागणार आहे खाण्यासाठी। आणि वरून कुठल्याही भाजीमध्ये जर बटाटे वापरत असेल आणि जर वरून तुम्ही टाकले तर बटाट्याला ना कोटिंग मसाल्याची होत नाही, थोडेसे हळद मीठ हे कमीच होऊन जातं त्याला। त्यामुळं सुरुवातीला असे बटाटे ना फ्राय केले ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, असे बटाटे फ्राय करून भाजी बनवा, खूप चांगली चव येते। आता आपण हे बारीक शिमला मिरची मी चौकोन आकाराची कट केलेली आहे, इथे तुम्ही आवडीनुसार कट करू शकता आणि इकडे चवीनुसार मीठ टाकले, कारण मीठ आजूपर्यंत मी वापरलं नव्हतं। आता हे सगळ्या मसाल्यामध्ये आपण ही शिमला मिरची कवर करून घेऊया, अजिबात इथं थोडंसं पण आपण पाणी वापरलेलं नाही आहे आजूपर्यंत। इकडे बघू शकता खूप छान आणि टेस्टी भाजी लागते, पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत खूप छान भाजी लागते ही आणि टिफिनसाठी तर खूप उत्तम भाजी आहे ही, म्हणजे झटकेपट होणारी भाजी आहे आणि खायला मात्र चवदार लागते। आता इकडे बघू शकता मी तुम्हाला एक बटाटा दाखवते,
आता हे मसाल्यामध्ये अगोदर बटाटे फ्राय केल्यामुळं हे बघा किती छान अशी ही जी कोटिंग झाली बटाट्याला, परफेक्ट अशी चारी बाजूनी मसाला हा पॅक झाला बटाट्याला. आणि शिमला मिरचीसोबत जर टाकलं असतं तर मग लगेच ते पाणी टाकल्यावर निसटला गेला असता मसाला. अगोदर फ्राय करून घेतलं आहे. आता थोडंसं अर्धा चमच्याच्या अंदाजाने मी इथं पाणी टाकले. बघू शकता खूपच थोडं मी इथे पाणी वापरलेलं आहे. ते पण कशामुळं, कारण आपले बटाटे थोडेसे जे कच्चे राहिलेत ना ते ह्या पाण्यामध्ये रश्श्यामध्ये शिजून निघतील. हे पाणीसुद्धा आटून जाणार आहे आणि शिमला मिरचीचा जो कच्चापणा आहे ना तो सुद्धा निघून जाईल. त्यामुळे हे थोडंसंच पाणी टाकले. आपल्याला काही ग्रेव्ही भाजी बनवायची नाही, सिंपल प्रोसेसनी अशी सुक्की भाजी बनवायची. हे बघू शकता मस्त अशी मंद आचेवर आपली ही भाजी शिजत आहे आणि खूप छान अशी तरी सुटलेली आहे. बघू शकतात तुम्ही. ही अशी शिमला मिरचीची भाजी ना एकदा नक्की ट्राय करा. नेहमीपेक्षा तुम्हाला ही भाजी ना खूप भारी लागेल. शिमला मिरचीची मस्त झालेलं आहे. आता नरम सॉफ्ट हे बटाटे होईपर्यंत याला थोडंसं स्टीम द्यायचं. अर्धा मिनिटांनी चेक करायचं. इकडे बघू शकता आता आपली भाजी ही पूर्णपणे तयार झालेली आहे आणि जो पण आपण पाणी वाफवलेला रस्सा वाफवला तो पूर्णपणे आटून गेला आणि परफेक्ट असा हा टेक्स्चर झाला आहे भाजीचा. अगदीच ड्राय नको, थोडासा याच्यामध्ये रस्सा ठेवते. हे बघू शकता. आपण बटाटे चेक करूया. हे असं काट्याचा चमचा घेऊन याला असं बघायचं. सहजपणे हा कट झालेला आहे. म्हणजे मस्त नरम सॉफ्ट झाला आहे. हा बटाटा शिजून निघलेला आहे आणि अजिबात मॅश होण्यासारखे गाळ नाही करायचे. खाता वेळेस सुद्धा एक छान वाटले पाहिजेत बटाटे, त्यामुळे असेच अख्खे राहिले पाहिजेत, जास्त गाळ करायचे नाहीत. आता झाकण ठेवून थंड करून घेते आणि थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आपली ही भाजी किती सुंदर दिसत आहेत. मस्त झणझणीत चमचमीत अशी ही शिमला मिरची बटाट्याची, आलू शिमला मिरचीसुद्धा बोलू शकता. तर इकडे बघू शकता मस्त थोडीशी कोथिंबीर इथे मी टाकून घेतलेली आहे आणि गरमागरम ही भाजी तुम्ही टिफिनला किंवा रात्रीच्या जेवणासाठी पण बनवू शकता तुम्ही रोटीसोबत खाण्यासाठी. हे बघा झणझणीत चमचमीत अशी ही शिमला मिरची बटाट्याची भाजी मी तुम्हाला सिंपल पद्धतीने दाखवलेली आहे. अगदी घाई असेल किंवा घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा वेळ खूप असेल, घाई असेल, त्यावेळेस ना अशी ही सिंपल पद्धतीची शिमला मिरचीची भाजी तरी नक्की ट्राय करा. ही तरी तुम्ही बघू शकता किती भारी याला तरी आलेली आहे आणि सुंदर अशी ही शिमला मिरचीची भाजी खाता क्षणी तुमच्या तोंडाची अशी चव चटपटीत होऊन जाईल ना, मस्त वाटते. गरमागरम भाकरीसोबत, रोटीसोबत किंवा राईससोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल पद्धतीची शिमला मिरचीची बटाट्याची भाजी, शिमला मिरची बटाटा भाजी. तर नक्की एकदा ट्राय करा आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला अशीच सिंपल साध्या सोप्या रेसिपी बघायला भेटतील, जे आपल्याला कमी वेळात आणि खायला मात्र खूप छान लागणाऱ्या अशा रेसिपी तुम्हाला मी दाखवते. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.